मला एक कमेंट आली होती की दीदी चिकनच्या व्हिडिओची रेसिपी शेअर कर म्हणून. तर ती व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते. चिकन मी आधीच धुवून ठेवलं होतं. त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं. ते फोडणी करून घेतलं. फोडणी करताना कांदा, टोमॅटो त्याच्यामध्ये चिकन छान परतून घेतलं आणि चिकन फोडणी करताना मी कधी थंड पाणी वापरत नाही, गरम पाणी वापरते. म्हणजे चिकनचा रस्सा छान होतो. चिकन फोडणी करून घेतलं. त्यानंतर मसाल्याची तयारी केली. आता मसाल्याची तयारी करताना कांदा, टोमॅटो, खोबरं छान भाजून घेतलं. आता हरभऱ्याची डाळ आमच्याकडे घालतात. तुम्हाला नसेल घालायची आता रस्सा करताना पातेल्यामध्ये तेल छान गरम झाल्यानंतर मसाला टाकायचा. त्याच्यामध्ये मी कुठलेही बाहेरचे मसाले टाकत नाही. आमची जी घरातली चटणी आहे, घरगुती चटणी तीच वापरते आणि त्या चटणीने सुद्धा किती छान रंग येतो. तुम्ही बघू शकता. रस्सा करून झाल्यानंतर तो बारीक गॅसवर एक 10-15 मिनिटे उकळायला ठेवला म्हणजे रश्श्याला छान कट सुटतो. ते केल्यानंतर चिकन सुक्क्याची तयारी केली. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर राहिलेलं अर्धं वाटण होतं ते टाकून घेतलं. ते छान परतून घेतलं. त्याच्यामध्ये सुद्धा ही आमची घरातली चटणी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.